निवडणूक आयोगाची शिवसेनेला नोटीस, खासगी वाहिन्यांच्या मालिकेमध्ये प्रचार केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। 24 तासात उत्तर देण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आले। काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्या तक्रारीनंतर ही नोटीस बजावण्यात आली आहे। मालिकेवर बंदी आणावी अशी मागणी अंबादास दानवे यांनी केलेली आहे। तर सचिन सावंत यांनी तक्रार केली आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेला नोटीस बजावलेली आहे। खासगी वाहिन्यांच्या मालिकेमध्ये प्रचार सुरू असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे आणि 24 तासात उत्तर देण्याचे निर्देशही देण्यात आले। या निवडणुकीमध्ये महायुतीने किती खालच्या दर्जाचा प्रचार केला, साम दाम दंड भेदाचा वापर कसा केला, अनितीचा कसा वापर केला याचं हे मूर्तिमंत उदाहरण होतं। निवडणुकीमध्ये लोकांची मानसिकता बदलण्यासाठी आणि निवडणूक आयोग, संविधान, लोकशाहीची कशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी पूर्णपणे बाजूला ठेवून आपला सत्तेचा मार्ग सुकर करण्यासाठी अनितीचा वापर कसा केला गेला हे यातनं दिसलं। त्यांनी करमणुकीची जी काही वाहिन्या आहेत त्या वाहिन्यांच्या मालिकांमधल्या कंटेंटमध्ये जाऊन आपले बॅनर दाखवले होते आणि हे सगळ्या वाहिन्यांमधल्या जे काही करमणुकीच्या वाहिन्या आहेत त्याच्यामधल्या सगळ्या मालिकांमध्ये हे दाखवलं गेलं आणि इतकं खुलेआम केलं गेलं सराईतपणे की त्यांचे जे OTT प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावरती हे बॅनर त्यांचे दिसत नाहीत, ह्या जाहिराती दिसत नाहीत, मात्र लाईव्ह मध्ये जावंय, निवडणूक आयोगाच्या लक्षात येऊ नये अशा पद्धतीचं कारस्थान रचलं गेलं। त्यामुळे ह्याची आम्ही तक्रार जेव्हा केली तेव्हा निवडणूक आयोग देखील म्हणालं की हे देशामध्ये पहिल्यांदा घडतंय, त्यामुळे त्याच्यावरती कारवाई करणं क्रमप्राप्त आहे। आम्ही कुठेतरी एक सिरियल लागली होती आणि त्याच्यात तो नायक नायिका असताना एक बॅनर दिसलं लय भारी काहीतरी, म्हणलं अरे इतर आत्ताचं होर्डिंग आणि सिरियलमध्ये कसं आलं, मग आता जाणीवपूर्वक असा प्रचार घुसवण्याचा प्रयत्न दिसतोय। अशा सिरियल बंद केल्या पाहिजे किंवा जो सिरियलचा सगळा खर्च आहे तो त्या शिंदे गटाच्या पक्षाच्या खर्चामध्ये टाकला पाहिजे।